आणि या वेळेला तुम्हाला या सगळ्या फिलिंग्स अजून जास्त व्हायला लागतात. आणि त्यावेळेला मग ज्या व्यक्तीसोबत तुम्ही आहात ती व्यक्ती तुमच्यासोबत असेल तर ठीक, नाहीतर मग गाणं ऐकताय ही फेज यायला लागते. या गाण्याने किती लोकांची वाट लावली काय माहिती. एखादा बसून सगळे नव्याने आठवावे, डोळ्यातले पाणी व्हावे, वाजल्या वाजल्या असतील आमच्या इथल्या लोकांना. आई शपथ सांगतो की इतकी घाड फेज असते ना जेव्हा आवडती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते, तुम्ही पूर्ण कोलॅप्स होता. इतकी कोलॅप्स मी असे बघितलेत ना की थरथर कापताना बघितलं लोकांना. त्यांना त्यांचे कुठलेही इमोशन्स कंट्रोल होत नाहीये. ती व्यक्ती निघून गेल्यानंतर लिटरली ती जी पेन आहे ना, मला कधी कधी वाटतं की तुमच्या हृदयात जर कोणीतरी जोरात सुई घुसवली ना, जस्ट इमॅजिन करून बघा ती जी कळ येईल ना, तुम्हाला त्या लेवलची कळ तुम्ही अनुभवता जेव्हा तुम्हाला हवी असलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात निघून जाते. त्याला त्याला पर्याय नसतो. बरेचदा मोस्ट मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की कोणीतरी महत्वाकांक्षी असतं, कोणाला तरी यापेक्षा बेटर असं काहीतरी ऑप्शन मिळतं. कारणं विविध असतात, पण त्याच्या जाण्यानंतरचा जो त्रास आहे तो त्रास अनबिलिव्हेबल असतो. आणि बरेचदा आपल्याला वाटतं की अचानक गेली ती व्यक्ती आपल्याला सोडून, काही कारण देऊन वगैरे. पण मी तुम्हाला खरं सांगतो, एखादी व्यक्ती जी जाणार असते ना तुमच्या आयुष्यातून, ती मनाने खूप आधी गेलेली असते तुमच्या आयुष्यात. कृती करून जाण्यासाठी तिला वेळ लागतो, कारण ती बहाणा शोधत असते तुमच्यावर खापर फोडायला. ती वाट बघत असते की मी संधी कधी मिळते मला ह्या व्यक्तीवरती ब्लेम करून मी मोकळेपणाने निघून जाईल. आणि अशा सगळ्या केसेस मधले माझ्या DM मध्ये, माझ्या मेसेजेस मध्ये पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहून येतात. मला एक मेसेज आला होता रात्री 2:30 वाजता. दादा, हातात सिगारेट आहे माझ्या, मी माझ्या पायाला पोळून घेतलं, सिगारेटचे चटके दिले स्वतःला आणि दोरी अडकून ठेवल्यावरती. मला संपवायचंय, पण गेले 1.5 तास तुझं सगळं चांगलंच होणार हा व्हिडिओ मी रिपीट मोडवर लावून ठेवलाय आणि आता नाही करणार म्हणून त्याने सांगितलेलं मला. मी शपथ सांगतो, मी फक्त गेल्या 4-5 वर्षापूर्वी व्हिडिओज बनवण्यासाठी माझी आवड म्हणून व्हिडिओज बनवायचं. मला माहित नव्हतं की मी लोकांच्या आयुष्यात एवढा काहीतरी इम्पॅक्ट क्रिएट करेन. व्हिडिओ बनवणं, कॉन्टेंट क्रिएट करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. बट परमेश्वराच्या कृपेने म्हणा किंवा मी ज्या फिलॉसॉफरना मानतो ते माझ्या सद्गुरूच्या कृपेने मी लिटरली सांगतो की मी लोकांना, मला कधी कधी कळतच नाही की मी त्यांच्या इमोशन्सना त्यांचा एवढा आधार बनवला. मी त्यांच्या प्रत्येक शब्दांना, त्यांना जे बोलता येत नाही त्या गोष्टींना मी शब्दात मांडू शकतोय. आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे मला एक गोष्ट कळली की प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. आणि तो प्रॉब्लेम सगळ्यात मोठा एकच आहे की त्याने स्वतःचं अस्तित्व झिडकारलं. त्याला स्वतःपेक्षा जास्त त्याच्या घरच्यांची, स्वतःपेक्षा जास्त त्याच्या आयुष्यात असणाऱ्या व्यक्तीची, स्वतःपेक्षा जास्त समाजाची त्याला परवा आहे. मी म्हणत नाहीये की तुम्ही सगळ्यांचा विचार करणं सोडून द्या आणि स्वार्थीपणाने स्वतःचा विचार करता येईल. स्वतःचा विचार करणं म्हणजे स्वार्थ असं जर कोणाला वाटत असेल तर निव्वळ मूर्खपणा आहे. मी लोकांना अक्षरशः बघितलंय. मी म्हटलं ना की आवडती व्यक्ती आयुष्यातनं जाणं, किंवा आवडती व्यक्ती सोडून द्या, हे प्रेमाचं तर झालंच, पण काही लोक आता ज्यांनी खूप छान प्रवास केला आयुष्याचा आणि बरीच वर्ष सगळे उन्हाळे पावसाळे बघितले, त्यांच्या आयुष्यातनं ज्याची साथ होती अशी व्यक्ती पण जाते. कोणाची आई गेली असेल, कोणाची वडील गेले असतील, कोणाचा भाऊ बहीण, हे सगळे केन प्रकारे कुठल्या तरी कारणाने गेले असतील. त्या प्रत्येकाला माहितीये की एखाद्याची जेव्हा सवय झालेली असते आपल्याला, तेव्हा त्या व्यक्तीच्या जाण्यानं जो त्रास होतो तो भरून कसा काढायचा. मला सांगा, आपण जे तरुणपणात म्हणजे तरुण वयामध्ये असताना ज्यांचं ब्रेकअप झालंय, ज्यांचं रिलेशन तुटलंय, त्या व्यक्तीवरती पूर्णपणे डिपेंडन्सी होती. एक पत्त्याचा बंगला असतो, आपण मनापासून ते पत्त्याचा बंगला बांधतो, वाऱ्याची एक झुळूक येते आणि पत्त्याचा बंगला पडतो. आपण सुद्धा बरेचदा एका व्यक्तीसोबत स्वप्न बघितलेली असतात.
टिल द एंड. झालंय असं? तुम्ही स्वप्न बघितलेली आहेत, तुमच्या मनात काही इच्छा होत्या, पण तुमच्या आयुष्यात असे काही मोड आले जिथे तुम्हाला ती सगळी स्वप्न चेंज झाली. तुम्हाला जे वाटत होतं त्यातलं काहीच राहिलं नाही. जे तो पत्त्याचा बंगला जो उभा केला होता मनातल्या मनात, तुम्ही तो कोसळला. आणि मग अशा वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम काय झाला की तुम्ही फक्त आणि फक्त त्या व्यक्तीसोबतच सगळं बघितलं असल्यामुळे तुम्हाला पुढे काय करायचं पूर्ण अंधारी आली. अंधारी. तुम्हाला काहीच कळेना की आता यानंतर मी काय